नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच HPCL 2026 मध्ये एक खूप मोठी भरती मोहीम राबवत आहे. ज्यांना एका उज्ज्वल करिअरची संधी हवी आहे त्यांच्यासाठी हे विश्लेषण खूप महत्त्वाचं ठरणार आहे. चला तर या मोठ्या संधीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. ही करिअर संधी नेमकी किती मोठी आहे, ही भरती कोणासाठी आहे, यासाठी लागणारी पात्रता काय आहे, पगार किती मिळू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा. ही आहे ती अधिकृत जाहिरात जी या मोठ्या संधीचा आधार आहे. लक्षात घ्या, हिंदुस्तान पेट्रोलियम ही एक महारत्न कंपनी आहे आणि त्यामुळेच ऊर्जा क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि ही संधी किती मोठी आहे हे या आकड्यावरून लगेच लक्षात येईल. तब्बल 731 जागा. हो, 731 पदांसाठी ही भरती होणार आहे. ही खरंच एक प्रचंड मोठी संधी आहे. चला आपल्या पहिल्या विभागाला सुरुवात करूया. पाहूया ही घोषणा इतकी खास का आहे आणि HPCL सारख्या महारत्न कंपनीमध्ये काम करणं किती महत्त्वाचं असू शकतं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न, ही भरती नक्की कोणासाठी आहे? तर HPCLने ह्या भरतीमध्ये 2 मुख्य गटांना लक्ष केलं आहे. एक म्हणजे नुकतेच शिकून बाहेर पडलेले फ्रेशर्स आणि दुसरे म्हणजे ज्यांना कामाचा चांगला अनुभव आहे असे व्यावसायिक. इथे बघा, ही भरती मोहीम किती व्यापक आहे. फ्रेशर्ससाठी इंजिनिअरिंगपासून ते HR पर्यंत अनेक भूमिका आहेत. तर दुसरीकडे अनुभवी व्यावसायिकांसाठी सायबर सिक्युरिटी आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारख्या विशेष पदांवर संधी आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येकासाठी इथे काही ना काही नक्कीच आहे. बरं, संधी तर आहे, पण त्यासाठी पात्रता काय लागेल? अर्ज करण्यापूर्वी हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपण ह्या पदांसाठी पात्र आहोत की नाही. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. इथे पात्रतेची विभागणी खूप स्पष्टपणे केली आहे. म्हणजे बघा, डिप्लोमा धारकांपासून ते CA आणि MBA सारख्या व्यावसायिक पदवी असलेल्यांपर्यंत प्रत्येकासाठी विशिष्ट भूमिका निश्चित केलेल्या आहेत. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो लक्षात ठेवायलाच हवा. शिक्षण हे मान्यताप्राप्त संस्थेतून आणि पूर्णवेळ अभ्यासक्रमाचं म्हणजेच फुल टाईम कोर्सचं असणं बंधनकारक आहे. अर्धवेळ किंवा दूरस्थ शिक्षण इथे ग्राह्य धरलं जाणार नाही. आता वयोमर्यादा पाहूया. फ्रेशर्ससाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्ष आहे, तर अनुभवी व्यावसायिकांसाठी त्यांच्या अनुभवानुसार ती 47 वर्षांपर्यंत असू शकते. आणि हे सगळं वय 25 मार्च 2026 या तारखेनुसार मोजलं जाईल. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलतही मिळणार आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमातींसाठी 5 वर्ष, इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्ष आणि दिव्यांग व्यक्तींसाठी 10 ते 15 वर्षांपर्यंतची सूट आहे. चला आता त्या भागाकडे वळूया ज्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते. तो म्हणजे पगार आणि इतर फायदे. आणि एक गोष्ट नक्की, HPCLमध्ये मिळणारे वेतन खूपच आकर्षक आहे. इथे पहा, ही वेतनश्रेणी किती प्रभावी आहे. वार्षिक CTC साधारणतः 10.88 लाखांपासून सुरू होऊन वरिष्ठ पदांसाठी 49.30 लाखांपर्यंत जातो. हे आकडे निश्चितच खूप प्रेरणादायी आहेत. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे CTCमध्ये केवळ मूळ पगारच नसतो, तर त्यात इतर अनेक भत्ते आणि लाभही समाविष्ट असतात. आणि हो, पोस्टिंग कोणत्या शहरात आहे यावर अंतिम रकमेत थोडाफार बदल होऊ शकतो. आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत आणि निवड प्रक्रिया कशी असेल हे आता आपण पाहूया. या तारखा कुठेतरी नक्की नोंदवून ठेवा. अर्ज प्रक्रिया 25 फेब्रुवारीला सुरू होईल आणि 25 मार्च ही अंतिम तारीख आहे. संगणक आधारित चाचणी म्हणजे CBT ही 3 मे रोजी होण्याची शक्यता आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सोपी आणि सरळ आहे. HPCLच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करिअर्स विभागात सर्व माहिती मिळेल. फक्त अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सर्व कागदपत्रे योग्यरित्या अपलोड करा. अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर सर्वसाधारण OBC आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ते 1180 रुपये आहे, जे परत मिळणार नाही. तर अनुसूचित जाती जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना कोणतंही शुल्क भरायचं नाहीये. निवड प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्यांदा संगणक आधारित चाचणी होईल, त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्र तपासली जातील आणि शेवटी गटकार्य व वैयक्तिक मुलाखत होईल.
प्रत्येक टप्प्यामध्ये चांगली कामगिरी करणं महत्वाचं आहे. आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला आहे जो थेट अधिकृत अधिसूचनेतून घेतला आहे. अर्ज भरताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर पुढील सर्व संवादासाठी वापरला जाईल, त्यामुळे तो किमान 1 वर्ष चालू राहील याची खात्री करा. तर ही होती HPCL भरती 2026ची सविस्तर माहिती. ही एक खूप मोठी संधी आहे, यात शंकाच नाही. आता विचार करायला हवा की हीच आपल्या करिअरमधील एक शक्तिशाली आणि निर्णायक झेप ठरू शकते का? अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.